दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा. विशाल भाऊसाहेब गोळे. बरं, गाव कुठलं? गाव सासवड. मित्रांनो, आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील परिंचे या गावामध्ये आणि आज आहे दिनांक 14 एप्रिल 2026. हो. तर दादा काय सांगाल, म्हणजे या बाईटच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगायचं आहे? आज या परिंचे मैदानामध्ये नक्की काय घडलंय? आज असं घडलं म्हणजे सकाळी आम्ही मैदानात आलो. किती वाजता आला होता? सकाळी आम्ही 9 वाजता मैदानामध्ये आलो होतो. बर. तर आमचा कोंड गाडीतून उतरवला. ती पळून गेला. पळून गेला. 2-3 जणांना पाडलं आणि पळून गेला. बर. तर पळून गेला ते आता इकडं आम्ही सगळं बघितलं इथं. बर. पण आम्हाला काही कुठं गावला नाही अजून. कुठं गावलेलं नाही मित्रांनो. आता सध्या सायंकाळचे 6:20 झालेले आहेत आणि सापडलेलं नाही. तर तुमच्या दादा त्याचं नाव काय ठेवलं होतं तुम्ही? त्याचं नाव आम्ही थैमान ठेवलेलं आहे. थैमान ठेवलं होतं का? हो. बरं, थैमान ह्या नावाला ते हाक मारली तर तो प्रतिक्रिया देतो हा, का? ओळखतो ते नाव, त्याचं माहिती. थांबतो वगैरे ना? हा, म्हणजे असं थोडा आपाटे, हा. म्हणजे असं पळायला बघतो कुठं पण. हा. असं होतं. त्या आदत खोंडाचं वय साधारणतः किती असेल? आता खोंड असेल आमचा एक 3-3.5 वर्षाचा खोंड असेल. बरं. आणि हे वर्णन कसं आहे? कसा आहे दिसायला? रंग कसा आहे? म्हणजे त्याचा कलर पांढरा आहे अख्खा पूर्णपणे. त्याला काळी मुरकी आहे, बर. पांढरी येसन आहे, बर. 2 लाल एक आसरे आहेत आणि गळ्यात कंडे आहे. बरं, ज्यावेळेस तुमच्या हातात नव्हतं सुटून गेला, तुमचे जे बाकीचे जे जोडीदार होते त्यांना पण पाडून खाली गाडीतनं ज्यावेळेस उतरवतात त्यावेळेस गेला, त्यावेळेस पाडून त्यांना पण गेला. तो कुठल्या कंडिशन मध्ये पळाला? त्यावेळेस त्याचे मोरकी होती का, कंडे होते का, सगळं होतं? सगळं होतं. दावी होती, मुरकी होती, सगळं होतं. मोरकीचा कसा का रंग आहे? काळा आहे. काळा आहे. बरं, त्यानंतर कासरे कसे आहेत? लाल आहेत. लाल कासरे आहेत. आणि शिंगाला कसला कलर दिलाय? शिंगाला कलर नाही दिलेला, तसाच आहे. रेग्युलर नॅचरल कलर आहे. नॅचरल म्हणजे 2-3 इंचाची शिंग इथे 3 इंचाची शिंग आहे. हा. बरं, आणि दिसायला कसा आहे एकंदरीत साधारण? दिसायला पांढरा आहे, खोंड असा एवढ्या असा हाईटीचा आहे. बरं, किती साधारणतः फूट उंची असेल? उंची अशी एवढी अशी असेल अंदाज 4 एक फूट असेल. हा. बरं. आणि त्याच्या पाया वगैरे काय ओळखीसाठी हे दोरा वगैरे आहे का बांधलेला? दोरा बिरा नाही बांधलेला काय. बरं, पायाला. बरं, अंगावरती आज सकाळी येताना काय कलर लावा म्हणजे गुलाल केला होता त्याला. बरं, काय काय काढलं होतं अंगावरती? त्याच्यावर फक्त एक माग 2 असे गोल काढले होते हा. आणि वरून एक रेष मारली होती. रेश मारले बस तेवढेच. हा. बरं, काळा टिकला वगैरे कुठे लावलाय? नाही, काय नाही, कसला नाही काय. ओम वगैरे काढलेला असं काहीच नाही, नाही? फक्त तेवढे 2-3च निशाण आहे. हा. बरं, मग आता तुम्ही आज कुठं कुठं शोधला या बैलाला? आम्ही आता त्याला शोधला म्हणजे अख्खं हे एवढं एरिया आहे का अख्खं शिवरा बरं. सगळं बघितलं आम्ही. पारपरींच्या गाव व्यू सगळं तिकडे नवले वस्ती तिकडे सगळं बघितलं. बरं. आणि अजून बी पोरं बघतात. बरं. तर या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे, तर हात जोडून की बाबा कोण गावला आणि तर आपल्याला काही वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्यांना बक्षीस देऊ. हा. फक्त विनंती एवढीच आहे की आमचा खून मिळाला पाहिजे. मित्रांनो, तुमचं नाव सांगा संपूर्ण. बैला सचिन दादा जगताप सासवड बालमा ग्रुप तडवळी. आणि तुमचं नाव? विशाल भाऊसाहेब गोळे. बरं, आणि कुठल्या कुठल्या नंबरवरती संपर्क साधायचा त्या पद्धतीचा बैल दिसून आला तर? नंबर सांगू का? 186-98 हां. 1760-44. बरं, आणि दुसरा अजून? दुसरा एक नंबर आहे, दुसरा नंबर सांगा दादा. 99-22 हां. 49 78-72 अमित बोयटे. मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून त्या बैलाचे फोटो पाहू शकणार आहे. तर कुणाला या परिसरामध्ये पुरंदर, त्याचबरोबर आजूबाजूचा खंडाळा परिसर असेल किंवा वरती परत खाली गेला तर गुळूंचे, बारामती तालुक्यात कुणाला आढळला किंवा ह्या परिसरात कुणाला आढळला, यादववाडी, परिंचे, अजून आजूबाजूला कुठली गाव आहे? हरणी आहे, नवले वस्ती, आणि वरती इकडं यादववाडी. बरं, त्या परिसरात कुणाला आढळला ग्रामस्थांना तर ह्या निश्चित नंबरवरती संपर्क साधा. तुम्हाला योग्य तर बक्षीस दिलं जाईल असं या बैलगाडी मालकाने सांगितलेलं आहे. निश्चित आपण सगळे बैलगाडी मालकांना सहकार्य करताल. हात जोडून एकच नंबर विनंती आहे की कुणाला दिसला तर ताबडतोब आम्हाला कॉल करा. आम्ही तिथे लगेच लवकरात लवकर हजर. बरं, आणि दिसला तर कुठं फोटो काढा त्याचा, म्हणजे जेणेकरून आम्हाला फोटो पाठवा वाटलं तर, तरी आम्ही लगेच तिथे, आम्हाला काही सासूरमध्ये राहिलंय, आम्ही लगेच तिथे हजर राहू. बरं, हजर राहू. आणि जरी त्या पद्धतीचा वर्णनाचा आढळला तरी कळवा त्या पद्धतीने आहे का तो दिसायला, त्यानुसार. चालते. धन्यवाद दादा.